नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आपण ठाण्यातील कंत्राट कामगार आहेत, आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत। ठाणे महानगरपालिकेनं आरोग्यामध्ये कोविड-19च्या काळामध्ये ह्यांना जी भरती केली, ज्यावेळी कोविडचा थैमान संपूर्ण जगभरात, अजून हे भय तिथं संपलेलं नाही। संपूर्ण ठाणे शहर कोविडच्या विळख्यात होता आणि अशा दरम्यान संपूर्ण जगावर कोरोनाची महामारी होती आणि कोरोनाच्या काळामध्ये ह्या कंत्राट कामगारांनी दिलेले जे योगदान आहे, ठाणे शहराला दिलेलं जे योगदान आहे, आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक लोकांचे जीव वाचवणारी ही जी मंडळी आहे, आरोग्य विभागामध्ये काम करणारी कंत्राट कामगार आहे। कंत्राट कामगारांचा जो प्रश्न आहे खूप गंभीर प्रश्न आहे। काही दिवसापासून ही लोक काम करत आहेत, काही लोकांना कोविड झाला, काही लोक मृत्यूच्या दारातून परत आलेले आहेत। पण आज जो त्यांचा विषय आहे, तो त्यांच्या जीविताचा जो प्रश्न आहे, तो त्यांचा प्रश्न आजही मार्गी लागलेला नाही आहे। ठाणे महानगरपालिकेने या लोकांना कोविडच्या काळामध्ये यांना भरती केलं, पण आज त्यांना दिलासा कुठंतरी द्यायला पाहिजे। काही लोक माझ्याकडे ड्रायव्हर लोक आहेत, आरोग्यामध्ये ॲम्ब्युलन्स चालक आहेत, ह्यांचाही पगार अजून प्रलंबित आहे, ज्यांनी कोविडच्या काळामध्ये सगळ्यात ठाणे शहराला दिलेलं जे योगदान होतं आणि ते योगदान खरंच आजही ठाणेकर विसरल्यासारखं मला वाटतं आहे। पालिका अंतर्गतमध्ये असणारी ही जी कामगार मंडळ आहे, कंत्राटी कामगार आहे, ह्यांचा आशेचा किरण कुठंतरी यावा। काही दिवसावर दिवाळी अवतरलेली आहे, काही दिवसावरच दिवाळी येऊन ठेपलेली आहे, पण मात्र आज ह्यांचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित आहे। आपण त्यांच्या तोंडून नाही का ताई काय सांगू शकाल आपण? आम्ही मार्च महिन्यापासून काम करतो आहे कोविडच्या याच्यामध्ये। त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये आमची कोविडमध्ये भरती झाली। कोविडमध्ये भरती केल्यानंतर आम्ही पॉझिटिव्ह पेशंट टेस्टिंग करत होतो, त्यांना क्वारंटाईन करायला सांगत होतो। अशा पेशंटमध्ये आम्ही कामं केलेले आहेत। तरी आता आमच्यापैकी 2-3 जणही पॉझिटिव्ह येऊन गेलेत, तर अजूनपर्यंत आम्हाला 2 पेमेंट भेटलेत, पण नंतरच्या याला त्या लोकांचे पेमेंट कट होत आहेत किंवा येत आहेत हे आम्हाला अजूनही कळलेलं नाही आहे। कारण की आमचे 2 पेमेंट नंतर पेमेंटच बंद झालेत, आलेले नाही आहेत। आता आमचा 3रा महिना भरून होतो आहे। त्याच्यानंतर बरेचशा जणांनी कॅन्सल लिस्टमध्ये नावं टाकून दिलेत। त्यांचे 1-2 दिवस उशीर झाला असेल यायला, पण त्यांनी ऑर्डर रिन्यू केलं आहे, तर त्यांचे तेव्हापासून पगार नाही आहेत। आम्ही कोरोना योद्धे आहोत। जेव्हा जग घरामध्ये बसत होतं तेव्हा आम्ही रोडावर होतो काम करायला। आमचा जीव, आम्हालाही फॅमिली आहेत, सर्वच सोडून घरी आई वडील म्हातारे सर्व आहोत, पण त्यांना आम्ही सांभाळून आम्ही इकडे एरियामध्ये काम करत होतो। का तर आपल्यासारखे जे सर्व लोक आहेत, आपलं जे जग आहे ते कोरोनामुक्त झालं पाहिजे, त्यांच्यासाठी आम्ही रोडावर उतरत होतो। आणि आता आमचे हे कोविड असेपर्यंत जर तुम्ही काम देणार असाल तर आमचा एवढे प्रयत्न केले त्याचा काय फायदा? तर आमचा त्यांनी पुढे विचार करावा आणि आम्हाला जिथं काम भेटेल तिथं द्यावं, पण आम्हाला असं नंतर कोविड संपल्यावर घरी बसू देऊ नये, एवढंच माझं मत आहे। कोविडचा काळ ओसरला तरी खरंच ह्या लोकांचं जे योगदान आहे, ह्या लोकांनी केलेलं जे काम आहे अफाट आहे। कोविडच्या काळामध्ये स्वतःलाही कोरोना काही बघून आलेली माणसं आहेत, ह्यांच्यामध्ये आहेत ही जी मंडळी आली, पण आज त्यांना जर महानगरपालिका त्यांच्या जर केलेल्या कामाचा गौरव करत नसेल, त्यांनी कामे केलेलं जर मोल करत असेल, अशा जर वेळेत काढत असेल, तर कामगारांचा प्रश्न किती भव्य आहे, कंत्राट कामगारांचा विषय किती जीविताचा प्रश्न आहे, आपल्याला जाणू शकतो। माझ्याबरोबर ताई जोडले। ताई काय सांगू शकाल आपण? नमस्कार। ज्यावेळी जग सगळं घरात बसत होतं आणि आम्ही जीव धोक्यात टाकून तात्पुरत्या सेवेमध्ये आमच्याकडनं स्टॅम्प पेपर लिहून घेतलं की 3 महिन्यापर्यंत तुमची तात्पुरती भरती आहे, तरी आम्ही हे 3 महिने न बघता पुढे भविष्याचं काहीतरी होईल। मी स्वतः रिक्षा ड्रायव्हर आहे आणि रिक्षा ड्रायव्हर असून स्वतःच्या नावावर मी रिक्षा काढलेली लोनवर, ती रिक्षा मी उभी करून की हे गव्हर्नमेंटचं काम आहे महानगरपालिकेचं आणि हे पुढे काहीतरी भविष्याचं होणार। मला एकच मुलगी आहे, त्या मुलीचा जीव धोक्यात, माझी फॅमिली धोक्यात टाकून मला शेजारी पाजारी बोलत होते की तू जाशील दवाखान्यात कामाला आणि कोरोना घरी घेऊन येशील, पण तरीसुद्धा मी त्यांचं न मानता काहीतरी पुढे भविष्यात होईल आणि माझं काहीतरी आमचं सार्थक होईल म्हणून महानगरपालिकेमध्ये आम्ही पाय टाकला की पुढे काहीतरी कोरोनामध्ये आपलं भविष्यामध्ये आपल्या मुलांना म्हणा किंवा काही म्हणा, आज ना उद्या हा कोरोना जाणार आणि आपलं काहीतरी घडेल म्हणून आम्ही या कोरोनामध्ये उतरलो। पण आता सांगण्यात येत आहे की तुम्ही लिहून दिलेलं आहे की तात्पुरती तुमची भरती आहे आणि ही तात्पुरती 3 महिने झाल्यावर तुम्हाला काढण्यात येणार आहे। माझं म्हणायचं पगार आज ना उद्या येणारच आहे, हा कोणी थांबून घेणार नाही। महानगरपालिकेचा पेमेंट उशीर होतो, होईल 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी होईल, पण फक्त एवढंच म्हणायचं आहे की जे आता आम्ही जीव धोक्यात टाकून वाढबाय म्हणा, आया म्हणा, कोरोना होऊन पॉझिटिव्ह होऊन आम्ही परत 14 दिवस घरी क्वारंटाईन राहून परत या क्षेत्रामध्ये उतरलेत, फक्त आमचं एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला पुढे काहीतरी भविष्यात आम्हाला जेणेकरून पाय ठेवायला जागा करून द्यावी, हेच आम्हाला सरकारला म्हणणे आहे। आम्ही दिलेलं योगदान आहे समाजासाठी, आम्ही देणे आहे, समाजाचे आम्ही देणे आहोत आणि ती बांधिलकी जिथं आम्ही कोविडच्या काळामध्ये लोकांना योगदान दिलं, काम केलं, पण आज पालिका प्रशासन यांच्याशी जे
लिहून घेतलेलं आहे, त्यांना बोलतं आहे की आम्ही तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपामध्ये काम केलेलं आहे. खरंच संपूर्ण जग दुःखमय असताना स्वतःचं दुःख बागदोला सेवून स्वतःच्या कुटुंबातली माणसं व कोरोनाचा पर्वा न करता कोविडने यांना ग्रासलं होतं, तरी देखील ही जी मंडळी आहे खरंच या ठाणे शहरातल्या लोकांच्या सुखासाठी आरोग्यासाठी झटत राहिले. आज त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं म्हणायला हरकत नाही. कॅमेरामॅन विशाल वाटकरचं मी सागर पाटील, ठाणे.